सोलापूर शहरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सोलापूर हादरला आहे। रूपाभवानी सर्कल येथे भरधाव दुचाकीचा अपघात होऊन 3 जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मृतांमध्ये नागेश प्रकाश गवंडी, रोहन कोरे आणि प्रज्वल चंचट्टी यांचा समावेश आहे। तिघेही तरुण एकाच दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मध्यरात्रीच्या सुमारास रूपाभवानी सर्कल परिसरातून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन घसरले आणि कठड्याला जोरात धडकले अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। दरम्यान अपघाताची बातमी समजताच नातेवाईकांनी सिव्हिल रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे। कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले। 3 तरुणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मी गणेश प्रकाश गवंडी, माझा भावाचा ॲक्सिडेंट झालाय इथं रूपभवानी पाशी। 4:15 मला फोन आलाय। मी गेलो तेव्हा बॉडी उचलायला तिथं, मग इथं शिविरला आणलो आम्ही। आता शिविरला आलो, आता सकाळी 5 वाजेपर्यंत इथं आले बॉडी। अजूनपर्यंत चौकशी चालूच आहे त्यांचं। ते नेमकं काय झालं ते काय कळण भाग नाही आम्हाला। CCTV भेटले नाही आम्हाला अजूनपर्यंत। काय भेटलेत मला असताना 1-2-3 पुरावे भेटलेत, मग काय भेटलेत आम्हाला काय बी सांगेना, काय बी कळवे नाही, काय नाही। मग पूर्ण कारवाई झाल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही। तुमचे भाऊ कसे होते का? तिघं होते, तिघं टेबल सीट होते। तुमच्या भावाचं नाव काय? नागेश प्रकाश गवंडी। अजून दोघांची नाव माहिती तुम्हाला? रोहन कोरे, चंचट्टी एक आहेत, तिघं आहेत। तिघं मित्र होते। हा, कुठे गेलते नेमकं? कुठे गेलते माहित नाही। हां, त्यांनी शेळगेला म्हणलं होतं, मी 10:30 फोन लावला होता, शेळगेला म्हणलं होता। मग त्यांनी फोन नंतर फोन उचलला नाही माझा। मग 4:15 पोलिसाचा फोन आला आम्हाला। आता मागणी काय तुमची? काय नाही मागणी, आम्हाला पूर्ण कारवाई पूर्ण व्हायला पाहिजे आणि पूर्ण कारवाई पूर्ण काय झालंय काय नाही सगळं माहिती झाल्याशिवाय बॉडी उचलणार नाही। काय करतो तुमची? 2 लाखावर कामावलं ते इंचार्ज म्हणून।